खोक्या प्रकरणात विलन करून बिश्नोईंच्या माध्यमातून माझ्या हत्येचा कट, सुरेश धसांचा गंभीर आरोप। तर प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची सुरेश धस यांची मागणी। पंकजा मुंडेंची सुपारी धनंजय मुंडेंनी देऊ केली, अंजली दमानी यांचा सनसनाटी आरोप। पंकजांविरोधात राजेंद्र घनवटांनी पुरावे गोळा केल्याचाही दावा। धनंजय मुंडेंसोबतचा घनवट लँड माफिया, शेतकऱ्यांच्या जमिनी घनवट गँगनं हडप केल्याचा आरोप। दमानी यांचा धनंजय मुंडेंवर आरोपांचा नवा बॉम्बगोळा। बीडमधील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी लाटल्या, अंजली दमानी यांचा पोपट घनवट यांच्यावर आरोप। माझा जमिनीशी काही संबंध नाही, शेतकऱ्यांनी केलेले आरोप खोटे, पोपट घनवट यांनी आरोप फेटाळले। सुदर्शन घुलेनं मनीषा बिडवेकरची संतोष देशमुखांसाठी सापळा रचला असावा, धनंजय देशमुखांचा मोठा दावा। संतोष देशमुख प्रकरणातूनच मनीषाची हत्या झाल्याचाही व्यक्त केला संशय। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक ऍक्शन मोडमध्ये, मनसेने ठाण्यातील स्टेट बँकेच्या शाखेतले हिंदी फलक काढले। पुण्यातील इंग्रजी पाट्यांना विरोध, तर पवईत मराठीचा अवमान करणाऱ्या मुजोर सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा चोप। मुंबईत आता कचऱ्यावरही कर, कचरा निर्मूलन कर आकारण्याचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव। तर हा अदानी कर, आदित्य ठाकरेंची सडकून टीका। जेजुरी गडावरील भंडाऱ्यात भेसळीचा आरोप, भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे भाविकांसह जेजुरी गडाला धोका, देवस्थानच्या माजी विश्वस्तांचा आरोप। वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत मांडलं जाणार, उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींप्रमाणे तुष्टीकरण करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा ट्विटद्वारे सवाल। आणि प्रशांत कोरटकरला जामीन नाकारला, कोरटकरचा मुक्काम जेलमध्येच, प्रशांत कोरटकर पुढचे 12 दिवस जेलची हवा खाणार।